हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आहे आता वसईमध्ये आणि वसईमध्ये मस्त अशी थंडी आहे. वारं सुटतंय सारखं सकाळ दुपार संध्याकाळ. त्याच्यामुळे कान डोकं असं सुन्न होतंय अक्षरशः. म्हणजे असं वाटतं दारं खिडक्या बंद करून बसावं, पण 24 तास पण तुम्ही दारं खिडक्या बंद करून बसू शकत नाही. मी आत्तापर्यंत सगळं बंद करून बसले होते, आता फायनली उघडलं कारण की काळोख पण होता, मग ते आवडत नाही कुठेतरी. पण खरंच थंडी आहे. फॅन तर चालूच नाही आहेत गेले 2-3 महिने, आय थिंक 2 महिने तरी असं चाललंय की फॅनचीच गरजच नाही आहे. फक्त रात्री झोपताना फॅन लावायचा, का तर मच्छर वगैरे फिरतात त्या एका गोष्टीमुळे. तर असं थोडंसं चाललेलं आहे. आणि काय झालं आहे, महिनाभर थोडंसं एक वेगळंच टेन्शन आल्यामुळे काही एक्सरसाइज नाही, काय नाही, आपलं जसं चाललं आहे तसं चाललं आहे. कारण की मुलांना सुट्ट्या लागल्या ना तर मला काहीच करायला येत नाही, खरं सांगते. म्हणजे ते उठतात, मग त्यांचं खाणं पिणं शू सगळीकडे लक्ष द्यायचं असतं. मग ते कुठले व्हिडिओ आणि काही बनवता येत नाही. त्यामुळे मुलांना सुट्ट्या लागल्या की माझे व्हिडिओज किंवा मी त्यापासून लांब असते. आणि मी स्पेशली मुलांसोबत किंवा मुलांसमोर व्हिडिओ बनवणं टाळते. तुम्ही बघितलं असेल 1-2 व्हिडिओ येतात जास्तीत जास्त, पण मुलांना घेऊन मुलं हे करतात ते करतात, मला नाही आवडत. कारण की मान्य ते पटकन कॅच करते आणि मान्य ते तसं करायला बघते. आणि मला आत्तापासून त्यांना ह्या गोष्टीमध्ये नाही गुंतवायचं. बरेच असे म्हणजे आय नो की पण आहे तशी मुलं पण आहे की ॲज अ यूट्यूबर म्हणून पण ती लोक काम करतात. काम करण्यापेक्षा त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे भरपूर लहान मुलांचं. पण मला ते नको आहे. सध्या मुलांनी अभ्यासात लक्ष दिलं पाहिजे, खेळण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर मला ते जास्त अपेक्षित आहे. त्याच्यामुळे मी ती लोक असताना खूप टाळते व्हिडिओ वगैरे बनवायचं. 2-2, 4-4 दिवस नाही व्हिडिओ पडला तरी चालेल, किंवा ती लोक बाहेर खेळायला वगैरे गेली की त्या वेळेमध्ये मी व्हिडिओ वगैरे बनवायचं काम करते. सो आता पुन्हा शाळाचं रुटीन वगैरे चालू झालं आहे, पण आपलं रुटीन बसायला वेळ लागतं त्यांच्या रुटीननुसार. सो आता पुन्हा आजपासून एक्सरसाइज इथे करायला सुरुवात करायची. वजन वाढलेलं आहे नो डाऊट, पण इंचेस जे वाढलेले होते ते कमी केलेले आहेत. म्हणजे एक्सेलमधून मी लार्जमध्ये आलेले, फक्त इंचेस लूज करून वजन लवकर कमी होणार नाही आहे, मला माहिती आहे. सो ते आता कुठे वाढवायचे नाही आहेत. सो आता परत एक्सरसाइज करून लार्जमधून आता हळूहळू पाडत आपल्याला मीडियममध्ये जायचं, स्मॉलमध्ये नाही जायचं. मला फक्त मीडियममध्येच जायचं आहे. एकदम पण स्मॉल होऊन ते चांगलं दिसणार पण नाही, किंवा ठीक आहे मीडियमपर्यंत ठीक आहे एकदम, पण आपल्याला बारीक अगदी अशक्त वगैरे दिसू असं मला नाही करायचं. सो आजपासून पण रुटीन चालू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ते केस पांढरे झालेले दिसत आहेत आणि हे जे आहेत ते बेबी हेअर आहे. सध्या मी रोजमेरी ऑइल लावते आहे, घरीच बनवलेला आहे. त्याचा व्हिडिओ मी नक्की देईन, माझ्याकडे तयार आहे व्हिडिओ, तर नक्की तुमच्यावर शेअर करीन. आणि त्याच्यामुळे कुणीतरी परत रिग्रोथ होती आहे, तर हे असे केस झालेले आहेत. त्याच्यामुळे कलर करायला वेळ नाही, पण एवढ्या 2 दिवसात कलर करायलाच लागेल. खूपच आता ते पांढरं दिसायला होते. माझे फक्त रूट्सपासूनच असे वाईट होतात, पूर्ण वाईट होत नाही. आणि ते फार विचित्र दिसतंय आता.
ओके, तर आता इथे माझं छान एक्सरसाइज वगैरे झाल्यानंतर इथे आंघोळ वगैरे झाली आणि आता मला देवपूजा करायची आहे. 2026च्या पहिल्या का दुसऱ्या दिवसापासून मी पण केला होता, जी काही मी सेवा करत होती स्वामींची, म्हणजे एक माळ आणि जे काही वाचन आहे ते करायचं म्हणजे करायचं. पण कोणास ठाऊक स्वामींनी म्हणजे मला नाही माहिती का असं मला अचानक असं वाटलं की मला विष्णूपूजा पण करायला पाहिजे. सो मी बालाजींची मूर्ती आणली, तिला व्यवस्थित हे करून पूजा वगैरे करून मंदिरात ठेवली. त्याचप्रमाणे मी बालाजींची फ्रेम पण आणली. आम्हाला वर्षपूर्वी आधी सांगितलं होतं का गुरुजींनी की बालाजींची एक मोठी फ्रेम तुम्ही दारासमोर लावा. पण ते आणस तोपर्यंत एक वर्ष गेलं आणि प्रत्येक वेळेला आम्ही विचार करायचो की ही घेऊया का ती घेऊया, म्हणजे कुठली फ्रेम घ्यायची हा प्रश्न पडत होता. आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा दुकानात मला एक फ्रेम आवडली, मी ती घेतली आणि घरी आल्यानंतर ती लावली. आणि आता जेव्हा मी त्यांच्याकडे बघते बालाजींकडे, तेव्हा एक वेगळीच एनर्जी असं फील होते की खरंच त्यांचं लक्ष आहे, खूप लक्षपूर्वक ते बघतात असं मला ते जाणवतं. सो हे सडनली झालं. आत्तापर्यंत मुलांमुळे मला काही करता यायचं नाही, वाचन करता यायचं नाही, काहीच करता यायचं नाही. मुलं त्रास द्यायची अंगावरून बसणं वगैरे, तुम्ही बघितलंच असेल. सो मी ते टाळायची की नाही, जोवर मुलांना कळत नाही तोवर नाही. पण ह्या 2024मध्ये मी ठरवलं काहीही झालं, किती वेळ, सकाळ नाही तर संध्याकाळी जमेल तेव्हा आपण हे करायचं म्हणजे करायचं. सो आता पुन्हा देवपूजा वगैरे मी करायला सुरुवात केली. आधी माझा नवरा असायचा सकाळी ऑफिसला त्यांना देवपूजा करून जायचा, त्याच्यावरती मी डायरेक्ट संध्याकाळी फक्त दिवा लावायचे. असं चालू होतं माझं. तर ह्या वर्षात पण केला की नाही आपण ह्या सगळ्या गोष्टी चालू करायच्या. आणि मला त्याचा ज्या दिवशी मी फक्त विचार केला, त्या दिवशी ज्या माझ्या घरात विष्णू आले, त्या दिवसापासून मला घरामध्ये खूप पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला. खूप चांगली गोष्ट घडली एक, ती की तुम्हाला मी नंतर शेअर करेल मी तुमच्यासोबत. आणि खूप अशा गोष्टी असतात की आपण म्हणतो की नवरा बायको, पण मी खूप वेळा असं अनुभवलं की ज्या गोष्टी किंवा कुठलीही गोष्ट, व्रत वैकल काही असेल किंवा उपास तापास जे काय असेल, मी माझ्यासाठी करायचे की स्वामी मला हे पाहिजे. तर स्वामींनी मला ते न देता वेगळंच काहीतरी भारी गोष्ट दिली आहे. आणि मला असं वाटायचं काय मी माझ्यासाठी मागते आणि माझ्या नवऱ्याचाच फायदा होतो, म्हणजे त्याचंच कुठलं तरी काम होऊन जातं. आणि हे समजायला मला खूप वेळ गेला की त्याचं काम झालं तरी फायदा मलाच आहे हे. तर मला हे खरंच समजायला फार वेळ गेला आणि मी आता सोडून दिली ती गोष्ट. ठीक आहे, मला जे आवडेल, मला जे करायचं ते मी करणार, फायदा कोणाला घरामध्ये सुख शांती समृद्धी येतं आहे हे फार महत्त्वाचं आहे. सो या गोष्टी पण असतात. आणि हे मला एका गुरुजींनी सांगितलं, म्हणजे सांगितलं की तू असं ह्या दृष्टीने बघतेस, तू ह्या दृष्टिकोनातनं बघ. आणि तेव्हा मी ते विचार करायला सुरुवात केली. सो आता मी इथे कमळकट्ट्याची माळ आहे ती रिसेंटली मी घेतली आहे. मला माळ जप करायची तर मी आधी नॉर्मल आपली जी माळ असते तुळशी माळ त्याच्यावर करत होती, पण मला कमळगट्ट्याच्या माळेवरच हे करायचं होतं, जप करायचा होता. त्याच्यामुळे मी केंद्रातून आणलेली आहे आणि ती करायला सुरुवात केली आहे. तर रोज मी इथे स्वामींची एक माळ करते, जास्त नाही एकच माळ करते, गणपती बाप्पाची एक माळ करते, विष्णूंची एक माळ करते. तर असं हे 3 माळ करायचं मी सुरुवात केलेली आहे. लेट्स होप की खूप पॉझिटिव्ह अजून चांगले रिझल्ट मिळावेत. पैसा फक्त येणं महत्त्वाचं नाही आहे, घरामध्ये शांतता आणि तुमच्या मनाला किती शांतता मिळते, तुम्ही कुठल्या म्हणतात ना की आध्यात्मिक गोष्टीकडे वळता आहे ते फार महत्त्वाचं आहे. पैसा हा आहे की कष्ट केलं तर पैसा येणारच, तर त्याच्यामध्ये काही गैरच नाही. त्याच्याबरोबर नशिबाची पण साथ लागते. तर ह्या सगळ्या गोष्टीमधून कुठेतरी तुम्ही नशीब बदलता, तुम्ही कुठेतरी तुमचा मार्ग बदलता, हे फार महत्त्वाचं आहे. आणि मला हे आता जाणवायला लागलं आहे. एक टाईम असतो त्याच्यानंतरच तुम्हाला या गोष्टी कळतात. ॲक्च्युली ते थोडंफार तसं आहे. सो इथे मी देवपूजा वगैरे आता सुरुवात केली आहे. सो मी एव्हरीडे म्हणजे माझं एक्सरसाइज वगैरे झाल्यावर आंघोळ करते, त्याच्यानंतरच मग देवपूजा वगैरे करायला घेते. भले 11:30 वाजू दे, 12च्या आत करायचं एवढं फिक्स आहे. 12 ते 4मध्ये ह्या कालावधीमध्ये कुठली पूजा वगैरे करू नयेत असं म्हणतात. आता ते ब्राह्मणोत्तर म्हणजे ब्राह्मणांनी वगैरे केलं असेल तर ते वेगळी, आपण मुहूर्त वगैरे करतो ते वेगळं असतं. पण खरं म्हणजे घरातली देवपूजा जी असते ती 12 ते 4मध्ये मोस्ट ऑफ ती करत नाहीत असं. तर इथे असा हा फरक थोडासा 2026मध्ये माझ्यामध्ये आलेला आहे. आय होप स्वामींना मी सांगितलं, स्वामी माझ्याकडनंच सेवा करून घ्यायचं काम हे तुमचंच आहे, मला नाही माहिती. आधी मी सेवा करायला बसायचं म्हणलं मला खूप त्रास व्हायचा, काहीतरी दुखतं आहे, काहीतरी कामं चालू आहे वगैरे. आता मी सोडून देते आणि करते. हे कुठेतरी स्वामींची इच्छा आहे त्यामुळे. आणि स्वामींचे माझ्यावर अपार उपकार आहेत मी असं सांगेल. खूप वेळा स्वामींनी आम्हाला वाचवलं आहे माझ्या घराला.
सो स्वामींपुढे काहीच नाही. तर इथे मी तुम्हाला दाखवते कमळगट्ट्याची माळ असते ही अशी. ही कमळांच्या बियापासून बनलेली असते. तर ही 108 ह्याची आहे. तर ही तशीच अशी न ठेवता एखाद्या प्लेटमध्ये ठेवायची नाही, त्याच्यावरती कापूर ठेवायचा आणि मुळात ही माळ लक्ष्मीच्या जवळ ठेवायची असते. त्यामुळे इथेच लक्ष्मी बालाजींचा फोटो आहे, तिथे मी ठेवलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.